चे प्रधानमंत्री यांच्या प्रधानमंत्री कार्यकाळाला 11 वर्षे पूर्ण झालेले आहेत। या 11 वर्षात जो कारभार आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला त्यामध्ये प्रामुख्यानं सेवा, सुशासन, गरीब कल्याण हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे। आणि त्यामुळं हा जो कार्यकाळ आहे 11 वर्षाचा, हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल अशा प्रकारचा हा कार्यकाळ आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे। या 140 कोटीपैकी 80 कोटी जनता ही दारिद्र्यरेषेखाली होती। या 80 कोटी जनतेला आपलं जीवन इतरांप्रमाणे सहजरित्या जगता यावं यासाठी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला। आणि ज्या काही गरिबाच्या कल्याणाच्या योजना आहेत त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी अंमलबजावणी सुरू केली। त्यामध्ये प्रामुख्यानं 5 किलो धान्य मोफत देणं, आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबाला 5 लाख रुपयाचा आरोग्यासाठी अर्थसहाय्य करणं, 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन देणं, या देशातल्या 40% नागरिकांनी बँकेची पायरी चढली नव्हती, बँकेमध्ये अकाउंट नव्हतं। प्रधानमंत्र्यांनी जनधन अकाउंट नावाची योजना सुरू केली आणि जवळपास 40 कोटी नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले। ज्या नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले नाही त्यांच्या घरी जाऊन बँकर्सने अकाउंट खोलले। आणि जसं पूर्वी बँकेमध्ये अकाउंट जर खोलायचं असेल तर 500 रुपये डिपॉझिट करावं लागायचे, त्याऐवजी 0 बॅलन्सवर अकाउंट खोलण्याची योजना आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुरू केली। 40 कोटी जणांनी अकाउंट ओपन केले, त्यापैकी प्रामुख्यानं 20 कोटी महिलांनी यामध्ये अकाउंट ओपन केलं। DBTचा वापर करून सामान्य माणसाच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी DBT योजना आणली। आणि सरळ ज्या काही सरकारच्या योजनाचा फायदा आहे तो फायदा त्या शेतकऱ्याला त्यांच्या खात्यात मिळाला। आपल्याला माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी असताना त्यांनी सांगितलं होतं की मी दिल्लीहून 1 रुपया जर पाठवला तर फक्त 15 पैसे त्या लाभधारकाला मिळतात। म्हणजे 85% भ्रष्टाचार दिल्लीपासून तर लाभधारकापर्यंत पोहोचणारा होता तो आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळं तो आता या ठिकाणी नष्ट झालेला आहे। मग प्रधानमंत्री आवास योजना आहे, जल जीवन मिशन, शेतकऱ्याची किसान सन्मान योजना, अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरिबासाठी राबवून गरिबाचं जीवन इतरांच्या बरोबरीनं सहजरित्या जगण्यासाठी खऱ्या अर्थानं कारभार या ठिकाणी केलेला आहे। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या अशा प्रकारच्या अनेक योजना या प्रधानमंत्र्यांनी आपल्या राबवलेल्या आहेत। आपल्याला हे माहिती आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था 2014च्या अगोदर
ही 11व्या नंबरवर होती. पण आत्ता जी काही आकडेवारी आली त्यामधून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जवळपास 4थ्या क्रमांकाकडे वाटचाल करते. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या हे बघा, या देशामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये जे काही मुद्दे समोर आणले गेले त्यामध्ये जनतेची दिशाभूल केली गेली आणि त्याचा परिणाम काही सीट कमी मिळण्यामध्ये झाला. परंतु NDA पूर्णपणानं सत्तेत आले आणि 30 वर्षानंतर पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यामुळं यश नाही मिळालं असं नाही आहे. आम्ही बहुमत मिळवलेलं आहे आणि जनतेने आमच्या बाजूने कौल दिलेला आहे. भारतीय जनता पार्टी आणि NDA जिंकेल. जर काही विचारायचं असेल तर इथून उठून आपण आतमध्ये जाऊ, ऑफिसमध्ये मोकळेपणानं बोलू. असं आहे की 11 वर्ष जो कारभार झाला हा जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सर्व क्षेत्रामध्ये चौफेर प्रगती केली आहे. मग उद्योग असू द्या, शेती क्षेत्र असू द्या, अन्य साऱ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तरतुदी केली आहे. आणि मला असं वाटतं की शेतीच्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त जर तरतूद कोणी केली असेल तर ते या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केली आहे. आणि त्यामुळे सर्व क्षेत्राला स्पर्श केला जाईल अशा प्रकारचं नियोजनाची कल्पना आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याजवळ आहे. मैं उधर आता हूं, जवाब देंगे. सबका विश्वास या संकल्पनेनुसार या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे. आपलं हे माहिती आहे की आत्ताच पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या देशातल्या अमानुष नागरिकांवर हल्ला केला. परंतु जो हल्ला केला त्या हल्ल्याला उत्तर म्हणून आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून त्या अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचं काम जर कोणा केलं असेल तर आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वात केलेलं आहे. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या कार्यकाळात राम मंदिराची निर्मिती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, मोदी सरकारने विकासाबरोबर देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याचं सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम केलं आहे. GSTच्या करामुळे व्यवस्थेतील जो भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार संपवला आणि काश्मीर सारख्या प्रदेशाला कलम 370 जे लागू केलं होतं ते 370 कलम हटवण्यासाठी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीनं संघर्ष केला. ते 370 कलम हटवलं आणि खऱ्या अर्थानं अखंड भारत आता मोदीजीच्या काळामध्ये झालेला आहे. भारताच्या विकासामध्ये ज्या ज्या काही या गोष्टी, मग गरीब कल्याणाचा अजेंडा असू द्या, पाकिस्तानी अतिरेक्यांना त्यांच्या घरात जाऊन मारण्याचं काम असू द्या, भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्याचं काम असू द्या, या ज्या कार्यकाळात काम झालं मोदीजींनी हे सर्व श्रेय
या देशातल्या 140 कोटी जनतेला दिलेला आहे. आणि म्हणून 11 वर्षाचा हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल अशा प्रकारचा हा कार्यकाळ आहे. आत्ताच भास्करने सांगितल्याप्रमाणे की देशभर प्रत्येक जिल्ह्यात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 11 वर्ष जी कामगिरी केली ती जनतेसमोर ठेवावी या उद्देशानं ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मला असं वाटतं की याही पेक्षा जो पुढचा काळ आहे त्या काळात चांगलं काम होईल अशी आपण सर्वजण अपेक्षा करूया.